नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री हे प्रभावशाली उपाय नक्की करा. नंबर 1. जन्माष्टमीच्या रात्री देवाचा जन्म झाल्यावर त्याला लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा, कारण कान्हाला खूप आवडते. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येईल आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नंबर 2. जन्माष्टमीच्या दिवशी लाडू गोपाळांना दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करावा. यानंतर कृष्ण चालिसा किंवा विष्णू सहस्रनाम पाठ करा. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल, तसेच जीवनात समृद्धी येईल. नंबर 3. खूप प्रयत्न करूनही तुमची आर्थिक स्थिती सुधारत नसेल, तर श्रीकृष्णाच्या जन्मानंतर भगवान श्रीकृष्णाला सुपारी अवश्य अर्पण करा. यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सुपारीच्या पानावर रोडीने श्रीयंत्र लिहून कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुम्हाला आर्थिक संकटातून आराम मिळेल, तसेच संपत्तीतही वाढ होईल. नंबर 4. कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री देवाची पूजा आणि ध्यान केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि देवी लक्ष्मी घरात येते. कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला महानिशाची रात्र म्हणतात. या रात्री केलेल्या उपायामुळे देवी लक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात सुख समृद्धी आणि सन्मान वाढतो. नंबर 5. जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाला दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करावा. यानंतर कृष्ण चालिसा किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा. तुमची इच्छा असल्यास हा उपाय तुम्ही दर शुक्रवारी करू शकता. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येईल आणि तुम्हाला लक्ष्मी देवीची कृपाही मिळेल. नंबर 6. जर तुम्हाला जन्माष्टमीच्या रात्री 56 भोग देता येत नसेल, तर माखन मिश्रीला जरूर अर्पण करा. कान्हाला माखन मिश्री खूप आवडतो. असे केल्याने घरात धन संपत्ती वाढते आणि कौटुंबिक जीवनात सुख शांती आणते. नंबर 7. जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाला सुपारीचे पान अवश्य अर्पण करा. यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सुपारीच्या पानावर रोडीने श्रीयंत्र लिहून कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नंबर 8. भगवान श्रीकृष्णाला पितांबरधारी असेही म्हणतात. त्यामुळे जन्माष्टमीच्या रात्री कानाला नवीन पिवळे कपडे घालून पिवळे फुले अर्पण करा. तसेच घरगुती पूजा केल्यानंतर जवळच्या मंदिरांना देखील भेट द्या. असे केल्याने मान सन्मान वाढेल आणि धन आणि कीर्तीही वाढेल. नंबर 9. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे हा काळ धार्मिक ग्रंथामध्ये अत्यंत शुभ मानला जातो. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक केल्याने जीवनात शाश्वत सुख आणि समृद्धी प्राप्त होते. नंबर 10. जन्माष्टमीच्या संध्याकाळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने कुटुंबात सुरू असलेली भांडणे संपतात. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करताना तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला. यामुळे कुटुंबाचे प्रेमात वातावरण निर्माण होते. नंबर 11. जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी कोणत्याही राधाकृष्ण मंदिरात जाऊन श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. मान्यतेनुसार यामुळे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होते आणि आर्थिक समस्या सुटू लागतात. या दिवशी पिवळे वस्त्र, पिवळी फळे, पिवळे धान्य आणि पिवळी मिठाई देवाला दान केल्याने जीवनात धन आणि कीर्ती वाढते. नंबर 12. जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपालांची पूजा करताना सुपारीचे पानही अर्पण करावे. पानावर सिंदूर लावून श्री लिहा आणि पूजा केल्यानंतर जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा. असे केल्याने घरातील आर्थिक संकट दूर होते. नंबर 13. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर बालगोपाळांना नवीन वस्त्रे परिधान करा, भोग अर्पण करा आणि गोपीचंदनाने स्वतःला सजवा. त्यानंतर जवळच्या राधाकृष्ण मंदिरात जाऊन वैजयंतीच्या फुलांचा हार अर्पण करा. हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात. नंबर 14. जन्माष्टमीच्या दिवशी गाय व वासराची सेवा करावी. या दिवशी गाय आणि वासरू यांची मूर्ती आणून बालगोपालांच्या मूर्तीजवळ ठेवावी आणि तिचीही पूजा करावी. असे केल्याने भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने मुलांच्या संदर्भात चांगली बातमी ऐकायला मिळते. नंबर 16. जर कोणी शत्रू तुमच्या समस्यांचे प्रमुख कारण बनत असेल, तर त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरिः
परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः असा जप करा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे शत्रूची भीती कमी होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.